नमस्कार, स्वागत आहे आपलं इंडियन टी व्ही न्यूजमध्ये. आज प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपा अधिकृत उमेदवार कल्याणी प्रवीण उचितकर हे आपल्यासोबत आहेत. त्यांना आपण काही प्रश्न करणार आहोत. सर्वात प्रथम आपलं पूर्ण नाव सांगा. आणि नमस्कार, मी कल्याणी प्रवीण उचितकर, प्रभाग क्रमांक 13 ब येथे नगरसेवक या पदासाठी उभी आहे. माझ्यासोबत माधवरावजी अंबोरे साहेब प्रभाग क्रमांक 13 या नगरसेवक या पदासाठी उभे आहोत. बर, पहिल्या 100 दिवसात काय बदल दिसेल आपण नगरसेवक पदावर विराजमान झाल्यानंतर या वार्डात? पहिल्या 100 दिवसात माझ्या प्रभागात खूप मोठ्या समस्या आहे. त्याच्यामध्ये मी समजा गटाराची समस्या, रस्त्याची, स्ट्रीट लाईटची, कचऱ्याची आणि कचरा गाडीची जी येत नाही दररोज, दूषित पाण्याची, या समस्या पूर्ण निवारण करेल. या समस्या सर्वात टॉपच्या 3 समस्या, सर्वात टॉपच्या सांगा. आता तुम्ही समस्या सांगितल्या, पण सर्वात टॉपच्या आपल्या वार्डातल्या 3 समस्या सांगा. सर्वात टॉपची तर पहिल्यांदा दूषित पाण्याचीच आहे. खूप पाणी दूषित येते इकडे. नंतर रस्त्यावरील कचरा, नंतर स्ट्रीट लाईट, म्हणजे गल्लीत वगैरे स्ट्रीट लाईट नाहीच आहे इकडे, त्याची समस्या आहे. आणि नाल्याची आहे खूप. बरं, तिसरा प्रश्न, आपली खास वचनबद्धता काय राहील नागरिकांसाठी या वार्डात? मला जर तुम्ही निवडून दिलंस नगरसेवक या पदासाठी, तर मी ज्या समस्या आहे वार्डातल्या खूप मोठ्या, कचरा गाडीच्या किंवा रस्त्याच्या असेल, स्ट्रीट लाईटच्या असेल, किंवा कोणाच्या पण आर्थिक ज्या समस्या असेल तर त्या सोडवण्याचा 100% प्रयत्न करेल. नागरिकांसाठी कशी, म्हणजे काय बदल आणणार आपण नागरिकांसाठी? समजा इथल्या महिला बचत गटाच्या महिलांसाठी आपण या वार्डात आपल्या माध्यमातून, नगर परिषदेच्या माध्यमातून नगरसेवक झाल्यानंतर काय बदल आणणार? पहिल्या वेळेस तर मी ज्या समस्या आहेत खूप मोठ्या इथल्या महिलांच्या, नागरिकांच्या ज्या समस्या आहेत, रस्त्याच्या, कचऱ्याच्या ज्या समस्या आहेत, स्ट्रीट लाईटच्या, त्या 100% प्रयत्न करेल सोडवण्याचा. आणि ज्या बचत गट आहे किंवा आणखी ज्या सुविधा येतील भाजप ज्या पक्षाकडून, त्या मी पूर्ण महिलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करेल. आता शेवटचा प्रश्न आहे आपल्याला का मतदान करावे, एक कारण सांगा. मी याच प्रभागातली आहे. मला सगळ्या, म्हणजे ज्या महिलांच्या आहे किंवा दुसऱ्या ज्या समस्या आहेत त्या नक्की मी सोडवण्याचा प्रयत्न करेल. ज्या दुसरे लाईट वगैरे आहेत अशा समस्या. ठीक आहे.